हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल 13/7/24। तर आज आहे रविवार आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 10। तर पप्पा सकाळी आज काहीतरी स्पेशल मेन्यू करण्यासाठी काहीतरी घेऊन आलेले। तर काय असेल तो स्पेशल मेनू तो आपण पप्पांना विचारूया। आज संडे आहे त्यामुळे आज काहीतरी नॉनव्हेजचा बेत तर होणारच। तर आता बघूया आपण पप्पांनी काय घेऊन आलेले आहेत आणि पप्पा काय करतायत ते। काय आणलेले आहे? सुरमई। हां, सुरमई आणलेली आहे। त्याचे छोटे छोटे पीस रश्श्यासाठी काढतोय। डोकं आणि शेपटीकडचे पीस हे रश्श्यासाठी काढतोय। तुम्ही आता क्लीन करून घेतोय। ते रश्श्यासाठी छोटे छोटे पीस आणि बाकी मधले पीस हे सगळे फ्राय साठी ठेवणार आहे। हे मासे कुठले कुठले सांगाल का? सुरमई आहे। त्यातली सुरमई कुठली? सुरमई ही सुरमई आहे, छोटे पीस वाली। हे पीस केलेले सुरमई आहे आणि ही थापी आहे। थापी म्हणजे? थापी म्हणजे जवळजवळ पॉपलेटचा भाऊच आहे। त्याला थापी म्हणतात। चवीला छान असते। फ्राय करण्यासाठी अखंड पीस हे केलेले आहेत। बर, त्याचं जरा साफ करतो आणि त्याचा मसाला सगळीकडे लागावा याच्यासाठी त्याचं काल वगैरे काढून घेतोय मी। ओके, चालते। मग आता ह्याचे दोन आपल्याला भाजी फ्राय आणि हे बनवायचे ना, पातळ भाजी। फ्राय आणि रस्सा बनवायचा। मालवणी स्टाईल? हो, कोकणी स्टाईल। मालवणी स्टाईल रस्सा बनवायचा आहे। ते आता त्याच्यासाठी मसाला नंतर काढू आपण। बर, ओके, चालते। मग आपण त्यांना नंतर तयारी दाखवूया सगळी बनवताना। याचे गाल थोडेसे काढूया आणि अखंड पीस फ्राय करायला ठेवूया। याला नंतर मीठ लावून ठेवायचं। 7 ते 10 मिनिटं मीठ लावायचं सगळ्या माशांना। सर्व माशांना मीठ लावायचं 7 ते 10 मिनिटं। जास्त लावायचं नाही, कारण गार बर्फातल्या माशांना मीठ जास्त वेळ ठेवलं तर ते खारट होतील। बर, त्याच्यासाठी 7 ते 10 मिनिटं आपण मीठ लावून ठेवूया। यातले छोटे छोटे पीस। मीठ लावलं की काय होतं? क्लीन होतं का पूर्ण? मीठ लावलं की त्याला आतमध्येपर्यंत मीठ जातं। परत मीठ लावायचं, फ्रायला मीठ लावायची गरज नाही। बरं, अच्छा। म्हणजे फक्त त्या मसाल्यात टाकायचं, मसाल्यातच मीठ टाकायचं आणि त्या कोटिंगला बाहेरच्या कोटिंगला। आता तुम्ही हे सगळे हे जे रश्श्याचे पीस आहेत ना, हे मुंडीचे आणि शेपटीचे ना, कसले पीस घ्यायचे? शेपटीचे आणि डोकीचे पीस, छोटे छोटे पीस हे रश्श्यासाठी ठेवायचे। आणि बाकीचे जे मोठे पीस आहेत ते सगळे फ्राय साठी ठेवू। आपण कोकणात गेलो तेव्हा मोठी मिळालेली आपल्याला सुरमई, है ना? किती किलोची होती ती? 2.5-3 किलोची सुरमई होती आणि मोठी पीस होते। 3 किलो आणली तर ती संपणार नाही। आपण खाणारी नाही जास्त। अच्छा, छान आहेत मासे। तुम्हाला पण येतात का बनवायला? हो, येतात। मला शिकवा, आज मी बनवते। मसाला पण सांगा। क्लीन काय करायला येत नाही मला, बनवेन मी। रश्श्याला नको, रश्श्यातले खात नाही ना कोण? खातात की, कोण खातं? तुम्हीच खाता रश्श्यातल्या, तेजस आणि त्याला काय ना, ते नाही कोणीच खात। मम्मी पण खातील नाही खातील माहित नाही। आर्याचं तर छोटे छोटे पीस चालेल। काय करताय पप्पा? कावळ्यांना घालतो। काय, माशाचे पीस? माशाचे। तर बघा, आमचे कावळे गेला पळून गेला घाबरून। ये खायला घेतला। आता टाकलेत माशाचे पीस। तो माशाचे पीस आता खायला येणार आहे। त्याची सगळी फॅमिली येते मासे खायला घरी। तर आमची पण माशांची पार्टी घेते, त्याच्या घरातली पण माशांची पार्टी होणार आहे कावळ्याच्या। मीठ टाक जरा बघू। ह्यात मीठ टाकू का? द्या इकडं का खालीच ठेवू? ठेव इथं। ठीक आहे, मीठ टाकून घेऊया। 7 मिनिटं ठेवूया। हेच मीठ ना आपलं, नॉर्मल मीठ? तांबडं का घेतलंय त्याने? काय मीठ? पांढरं मीठ नाहीये का? नाही, हे दोन्ही मिक्स आहे।
मिक्स केलं. पांढरं मीठ बघ ना कुठं आहे ते. पांढरं मीठ नाही, थोडंसं राहिलेलं ते होतं. ह्याच्यावरती किती टाकू? टाक टाक. मीठ घालून घ्यायचं सगळ्या माशांवरती. हे किती मिनिटं ठेवायचं? 8 मिनिटं. 7 मिनिटं. 7 मिनिटं हां. फक्त 7 ते लावून 10 ठेवायचं. मिनिटं. हां. ओके, म्हणजे कमीच ठेवू आपण. 7-1 मिनिटं ठेवूया बस. बस. मग हे धुवून घ्यायचं का परत? नंतर धुवायचे. हां. धुतल्यानंतर मग त्याला मसाला लावून हे करायचं. समजा तर तुम्ही मिक्स करताय का हे सगळे? सगळ्याला आतून पण लावायचं का? नाही का बाहेरून? इकडे बाहेरनं आतमध्ये लागतंय. हे माशाचं नाव काय म्हणलं तुम्ही? हे थापी. थापी मासा. हां. पापलेटचा भाऊ. पापलेटचा भाऊ म्हणतात याला. हा, म्हणजे टेस्ट पापलेट सारखी. हो हो. म्हणजे एखाद्या नवीन माणसाला कळणार नाही काय खातोय आपण. हो, कळणार नाही. पापलेटच खातोय म्हणायचं. हा, त्याला पण असं ते आहे. बर. आता तर आता इथे टायमर लावलेला आहे. इथे 4चा काटा 5 वरती आला की होतील तो 5 मिनिटं होतील. आणि मग अजून 1-2 मिनिटं झालं की मग आपल्याला मासे धुवून घ्यायचे. आणि आता मी इथं ठेवते पप्पांसाठी चहा. तर कमी साखरेचा चहा बनवते मी. तर यात चहापत्ती, पाणी आणि आता थोडीशी साखर घालते. झाला चहा पिऊन. तर इकडे आलेले आहेत आर्या मुसळे. आर्या मुसळे, गुड मॉर्निंग. काय काय बनवायचं आज? हे काय ते काय पक्षी आणलंय का? मासे बनवायचे. तर लवकर या आवरून. हे बघा कावळे दादा आलेले आहेत. न घाबरता धीटपणे तो उभा इथं. अजिबात घाबरत नाही कोणी पण आलं तरी. एक पीस धुवून घ्यायचा ना व्यवस्थित क्लीन करून. त्याला काही नाही. रश्श्याला काय होतं एवढं काय. हॉटेलमध्ये चिकन पण धुत नाही. तसंच हे करतात चिकन, मटन. आणि आपण चवीनं खातो. हा, आपण सगळं ते रक्त बिक्त एवढा कण धुत असतो. पण हॉटेलमध्ये कधीच चिकन धुत नाही. आणि त्यामुळे त्यांच्या रश्श्याला वगैरे चव असते. घाणीची चव येते का रक्ताची? ते चिकन धुतलं ना त्याचं हे जातो ना त्यामुळे ते चिकन कधीच धुत नाही. चिकन, मटन त्यांचा रस्ता चवदार होत नाही. त्याशिवाय धुतलं ना की त्याचं ते हे गेलं चव असते ती. त्यामुळे त्याला भरपूर रस्सा बनवता येतो त्याचा. हा, पिवळं ना काय आळणी अळणी बनवता येतं. त्यामुळे त्यांचा रस्सा भरपूर होतो ना. आपल्या रस्स्याला तेवढं भरपूर करायला गेलं तर चव येत नाही. कुठल्याच हॉटेलला चिकन, मटन धुत नाही. आणलं की ते लगेच हे करतात. मग बाहेर खायचंच नाही. खायचं ना. आता खाणाऱ्यांनी खातात ना. ज्यांना आवड असते ते खातात बाहेरची. तर आता हे मासे धुवून झालेले. रश्श्याचे मासे धुवून झालेत. आता फ्रायचे मासे धुवायचे. एवढं मासे. हा कसला मसाला आहे? टिकल्याचा. कसला? लाल तिखट आहे ना. टाका तू. अरे लाल तिखट इथं होतं. ते नको का? हे चांगलं. टाक अजून. टाक. बस. आणि ह्याचं पीठ तांदळाचं पीठ काढायचंय. लाल तिखट काढून हे भरपूर आहे. हा, त्याला लावायचा मसाला आहे ना. त्याला मॅरिनेट. लाल तिखट घालायचं ते पुरत नाही नंतर मग. नाही, लई तिखट होतील पप्पा. अरे हे एवढा पुरणार नाहीये. धना पावडर टाका अजून थोडी.
हे काय आहे? कोकमाचा आगळ, कोकणातून आणलेलं. शेक वेल बिफोर यूज आर्या. हे बघा कावळा. टाकत नको ते चमच्यानं असंच टाक. चमचा तो नंतर लागेल ते. टाकतच नंतर. बस बस बस. पप्पांची रेसिपी आहे का पप्पा? घाल मीठ घाल. मीठ कमी घालायला लागणार ना आता? कमी घालायचं तर मीठ. आगळ्यात मीठ असतं. अच्छा. चव होते पाणी टाक. काहीतरी घातलं नाही. काय नाही घातलं. हळद झालं, आगळ झालं, मीठ झालं, पाणी. थांब जरा. त्याला आहे पाणी अरे. ते माशाला पाणी नंतर तेल नाही ना घालायचं? थोडासा आगळ टाक. अजून आगळ टाकू? आगळ लागणार आहे, टाकते. हे जर ढाकण काढ. दुसरी एक डिश काढ. कशासाठी? मग जागा नको टाकू. बस 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 बस. तर हे ह्या माशांना लावायचं ना, सगळं एक एक पीस घेऊन लावायचं ना. ते आता पॅन ठेव. लगेच बनवायचे? हो ते लावून लगेच. दुसरं वाला दोन्ही पॅन रव्याचं आता दुसरं. रवा काढ आता. ठीक आहे, पॅन आपला माशांचा ठेवूया. बारीक रवा काढ. हा काढते. अरे हाच ना माशाचा? वा वा वा. एका ठोक्यात फोडणार आहे का? 2 ठोके. वा फुटला. बिना पाण्याचं होतं काय? पाणी आहे का पाणी? किती? पाणी काय? थांबा देऊ का ग्लास? आण छोटा ग्लास. योग्य ठोका पडला नाही हा. त्याच्या शिरेवर ठोका मारावा लागतो. त्याच वेळी मधोमध फुटतो. त्यामुळे शिरेवरच नारळाचा ठोका मारायचा. बर. हा. म्हणजे नारळ व्यवस्थित नारळ फुटतो. मधोमध फुटतो. 2 भाग. पाणी पी. अरे पाणी थोडंसंच निघाले पाणी. लय गोड गोड आहे, पण तुरट लय घाल. चव नव्हती एवढी छान. चव नव्हती. आता हे खवायचे का मिक्सर करायचे? मिक्सर करू. मला बसायचं नाही, मिक्सरच करायचं. मला पीसेस करून ते मी वाटण बनवते मग. मिक्सर. वा 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 वा. ते जास्त झालं. मी सांगत होते ना तेल जास्त झाले. नाही ते लागणारच आहे ना, नाहीतर तिखट नाही. हा ते झालेत. एक साइड दोन्ही साइडनी फ्राय झाले. काय ते झाल्यानंतर चांगलं फ्राय झालं तर दुसऱ्या तव्यात टाक. हा हा. आता ह्यात जास्त क्वांटिटी आहे त्यामुळं दुसरा तवा ठेवणार आहे. जरा बऱ्यापैकी फ्राय झाले की दुसरा इकडे तवा ठेवून गरम होत ठेवणार. काढून घेतलं. कुठलं देऊ लागलं? हे वाला मोठं वाला. मोठं उलाट दे दे बा. मालवणी मासे. कोकणी का मालवणी? कोकणी मालवणी. पप्पा कोकणी मासे का मालवणी मासे? हा मालवणी मच्छी बनवतो आता. मालवणी मच्छी. तुम्ही किती वर्ष कोकणात राहिला होता लहानपणापासून? लहानपणापासून वयाच्या 16व्या वर्षापर्यंत. 16 वर्ष कोकणात. 16व्या वर्षापर्यंत. 16व्या वर्षी गाव सोडलं. तिथून परत गावाला जास्त न जायला हे म्हणजे भाग पडले. आता सगळे मासे शिफ्ट करून झालेले आहेत. त्याच्यावर त्याचं झाकण ठेवूया. हे तर बसणार नाही ग, आत घ्यायला लागतील मासे. आणि तर परत बाकीचे मासे करूया. त्यात तेल ॲड कर. तर हे झालेले आहेत मासे रेडी. आणि इतर रश्श्याची तयारी चालू आहे. ट्रिपल ना रे.
त्रिफळ आहे ते उकळायला ठेवले. तिथं बाकीचे मासे शिफ्ट केले. हा मोठा मासा हे काढून दे. रवा आणि काय मैदा काढू शकते मी. तर हा मोठा मासा थापी पण फ्राय करायचा चालू आहे. तोपर्यंत इथं रश्श्याची तयारी, रश्श्याचं जे वाटण आहे ते करायचं चालू आहे. तर त्यात आता ॲड केलेले कोथिंबीर, धने, हळद, लसूण, खोबरं आणि कांदा पण घालून हे मिक्सर करून हे वाटण घालायचं आहे आपल्याला रश्श्याच्या भाजीमध्ये. पाणी टाकायला लागेल. तर आता इथे वाटण रेडी झाले. बारीक कांदा चिरलाय, हात पण कांदा घातलेला. आता हे भाजलेले मासे ऑलमोस्ट झालेले. कुठले मासे? हा, हे दोन्ही लेअरमध्ये लावलेत मासे सगळे. आणि आता इथं थापी फ्राय करायची चालू आहे. झाले सगळे मासे. ऑलमोस्ट सगळं जेवण आता बनत आलेलं आहे. भाकरी कोण करणार? भाकरी करते की मी. भाकरी बनवायची का चपाती? भाकरी का चपाती? भाकरी बनवा. ठीक आहे. मावशी नाही झालं ना? मावशींचं कुठं काय सांगितलं मावशींनी? मला वाटत बरोबर. तर अशा प्रकारे आमचे मासे मस्तपैकी शिजलेले आहेत. आणि इथे रस्सा पण रेडी झालेला आहे. फिश तुकडे टाकले? हां, टाकले. वहिनी तुकडे टाकले. आता चपाती और भाकरी वॉटेवर आहे. इंद्रायणी भात आहे आज खास इंद्रायणी स्पेशल नॉनव्हेज मालवणी मेजवानी सोबत इंद्रायणी स्पेशल. एवढाच भात तुला एकटीला तरी पुरणार आहे का तो? ओके, वॉटेवर. आणि नंतर आम्ही खाऊ. तर दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. कारण कमेंट्समध्ये पण सांगा की आमचा आज जो केलेला बेत होता तो तुम्हाला कसा वाटला. बाय बाय. दिस इज द कोकणी फॅमिली सायनिंग ऑफ. बाय बाय.